सर्व आई-वडिलांचं स्वप्न असतं की आपली मुलं चांगलं शिक्षण घेऊन स्मार्ट बनावीत, पुढे त्यांना झटपट जॉब लागावा आणि लाखोंची ग्रोथ देखील व्हावी आणि सोबतच त्यांनी सुख संपन्न असं आयुष्य जगावं। परंतु पारंपरिक ग्रॅज्युएशन आणि MBA करणारे असो की स्पर्धा परीक्षा देणारे असो, 25 ते 30 वयाचे करोडो तरुण आज बेरोजगार आहेत, कारण शिक्षणानं त्यांना फक्त डिग्री मिळाली, प्रॅक्टिकल स्किल त्यांनी घेतलंच नाहीये आणि प्रॅक्टिकल काम करायचं स्किल नसेल तर त्यांना जॉब कुठून मिळणार, याच प्रश्नाचं उत्तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हेलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे 12वी नंतर एका वर्षात जॉब आणि लाखोंची ग्रोथ देणारं करिअर, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील निलय मेहता सर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। पुण्यातील निलय एज्युकेशन ग्रुप 2008 पासून हजारो विद्यार्थ्यांना झटपट जॉब देत आहे आणि त्यांची ग्रोथ देखील करून देत आहे। तर ह्याच खरं तर इन्स्टिट्यूट संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। सर, निलय एज्युकेशन आज आपण बघतोय की स्मार्ट बीकॉम एक नवीन उपक्रम तुम्ही आणलेला आहे आणि 2008 पासून तुम्ही राबवता ग्रॅज्युएशन। सर, मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की स्मार्ट बीकॉम म्हणजे नेमकं काय असतं? स्मार्ट बीकॉम हे एक असं आधुनिक ग्रॅज्युएशन आहे जिथं 12वी नंतर एक वर्षात लगेच त्या विद्यार्थ्याला जॉब दिला जातो आणि पुढे त्याची झटपट ग्रोथ होते, अगदी लाखोंची ग्रोथ होते। तर एक्झॅक्टली काय करतोय आम्ही स्मार्ट बीकॉम मध्ये? पहिली गोष्ट तर 12वी कॉमर्स किंवा सायन्स झालेल्या मुलांमधून 40 मुलांनाच एका बॅचला ऍडमिशन दिली जाते। त्या मुलांना पहिल्या वर्षात प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणं, इंडस्ट्रीमध्ये लागणारे सगळे प्रॅक्टिकल सॉफ्टवेअर्स वगैरे, टॅलीसारखे, SAP सारखे, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग दिलं जातं, पर्सनल अटेन्शन दिलं जातं आणि ही मुलं स्मार्ट बनतात। पहिल्या वर्षात स्मार्ट झालेल्या मुलांना दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीलाच SYच्या जॉब दिला जातो। 100% जॉबवर लागतात ही मुलं 8 ते 18 हजारच्या पगाराच्या दरम्यान, आणि पुढे बीकॉम बरोबर 2 वर्ष ह्यांचा जॉब चालू राहतो। ह्या जॉब सोबतच त्यांना अपग्रेडेशन दिलं जातं, लेटेस्ट सॉफ्टवेअर शिकवले जातात। तिसऱ्या वर्षाच्या शेवटी त्यांना बीकॉमची डिग्री तर मिळतेच युनिव्हर्सिटीची, पुणे युनिव्हर्सिटीची, त्याच्याबरोबर स्किलचं सर्टिफिकेट मिळतं आणि अजून एका मोठ्या ग्रोथसाठी ही मुलं तयार असतात। तर असा हा स्मार्ट बीकॉम आहे जो 1 वर्षात झटपट जॉब देतो आणि पटपट लाखोंच्या ग्रोथ प्रत्येक निलयाच्या स्मार्ट बीकॉमच्या स्टुडंटला मिळतेच मिळते। क्या बात आहे सर। खरं तर ही महत्त्वाची बाब आहे, कारण आज आपण बघतोय हजारो तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, नोकऱ्या मिळत नाही। बीकॉम केल्यानंतर, इव्हन MBA केल्यानंतर देखील त्यांच्याकडे नोकऱ्या नसतात। मात्र तुम्ही हा जो कोर्स आणलेला आहे, या कोर्सच्या माध्यमातून, म्हणजे हा जो ग्रॅज्युएशन कोर्स आहे, या कोर्सच्या माध्यमातून त्यांना हमखास जॉब मिळतोय। हा खरं तर महत्त्वाचा विषय। मात्र सर, हा जो एकूणच स्मार्ट बीकॉम ग्रॅज्युएशनचा कोर्स जो तुम्ही चालू केलेला आहे, त्यामागचा उद्देश काय होतं? एक्झॅक्टली हाच उद्देश होता की इंडस्ट्रीमध्ये एका बाजूला बघितलं, मी गेली 25 वर्ष झालं कॉमर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यामुळे अकाउंट्स, फायनान्स, बँकिंग ह्या सगळ्या क्षेत्रात काम करतो। इथं लाखो तरुणांची गरज आहे, पण जसे तरुण की ज्यांना स्किल्स आहेत, ज्यांना टेक्नॉलॉजी आहे, ज्यांचं कम्युनिकेशन छान आहे, ही एका बाजूला गरज आहे, ती पूर्ण होत नाही। आणि दुसऱ्या बाजूला करोडो तरुण अगदी MPSC UPSC करणारे असो, बीकॉम झालेले असो, MCOM झालेले असो, बेरोजगार आहेत, ते डिप्रेस होत आहेत, काही जण आत्महत्या करतायत। कारण काय? कारण प्रॅक्टिकल स्किल्स घेतलेलं नाहीये। एक तर जॉब मिळवायचं म्हणजे ह्यातले बरेच जण आधी बीकॉम करतात कॉमर्स साईडला आणि बीकॉम नंतर 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा MBA करतात, पण इथे कुठेच प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स तयार होत नाहीत। किंवा दुसरा पर्याय असतो ह्या मुलांपुढं की अगोदर ग्रॅज्युएशन करा आणि पुढे जाऊन MPSC UPSC किंवा बँकिंगच्या परीक्षा द्या। तिथं पास व्हायचं प्रमाण खूप कमी, पास झालं तर ठीक, नाही पास झालेले 99.99% मुलं तसेच बेरोजगार आहेत। मग असं काहीतरी एज्युकेशनचा मी विचार करत होतो, निलय एज्युकेशन ग्रुप विचार करत होतं की मुलं खरं तर वयाच्या 18व्याच वर्षी कॅपेबल झाले पाहिजेत, आणि कॅपेबल मुलाला जॉब लागतोच लागतो, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे तो मुलगा। जो पण मुलगा कष्ट घेतोय, अभ्यास करतोय, त्यानं आयुष्यात सक्सेसफुल झालं पाहिजे। 18व्याच वयाला तो जॉबला लागून पुढे त्यानं एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, आणि त्याच्यानंतर वाटतंय तर ग्रॅज्युएशन झालं की तो MPSC UPSC किंवा MBA करू शकतो, पण हातामध्ये त्याला कन्फर्म भविष्य असेल, त्याच्यापुढं भीती नसेल, आणि हे आज साध्य झालंय स्मार्ट बीकॉममुळे। निश्चितच। मात्र सर, नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम यामधला नेमका फरक काय आहे? खूप फरक आहे स्मार्ट बीकॉम आणि नॉर्मल बीकॉम मध्ये। सगळ्यात पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे स्किल्स।
नॉर्मल बीकॉम झालेल्या मुलांना प्रॅक्टिकल प्रश्न विचारा, प्रॅक्टिकल बॅलन्स शीट कम्प्लीट करता येते का बघा, जीएसटी इन्कम टॅक्स कळतोय का बघा, त्याचं कम्युनिकेशन पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होत नाही. तीच गोष्ट निलयाचा स्मार्ट बीकॉम झालेला प्रत्येक मुलगा बॅलन्स शीट फायनल करू शकतो, लेटेस्ट सॉफ्टवेअर्स वापरू शकतो. त्याला आम्ही पर्सनॅलिटी कम्युनिकेशनचं ट्रेनिंग देतोय, त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करतोय. तो मुलगा एका वर्षात स्मार्ट बनतोय. हा पहिला फरक. त्याच्यानंतर दुसरा फरक म्हणजे ह्याला आम्ही पर्सनल अटेन्शन देतो. नॉर्मल बीकॉम कॉलेजला 120 मुलं असतात. हो, कोण मुलगा येतोय का जातोय का बाहेर फिरतोय, अटेंडन्स नाहीये, कुणी बघत नाही. स्मार्ट बीकॉम मध्ये मात्र 40च मुलं एका बॅचला घेतले जातात. त्याची हजेरी, तो अभ्यास करतोय का, त्याला इन्स्पायर करणं, त्याला ताकद देणं की कर तू अभ्यास, त्याच्याकडून करून घेणं, ह्या गोष्टी पर्सनल अटेन्शननी केल्या जातात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आली ते म्हणजे आयुष्य, लाईफ. जसं सक्सेस महत्त्वाचं तसं आयुष्यही छान जगणं महत्त्वाचं. नॉर्मल बीकॉम कॉलेजला जाऊन बघा, एकतर बरीचशी मुलं कॉलेजला जात नाहीत. जी कॉलेजला आहेत ती बाहेरच बसलेली दिसतात बऱ्याचदा. तिथं गेल्यावर नक्कीच पालकांना भीती वाटते, अरे आपला मुलगा बिघडेल का काय, असं वातावरण बऱ्याच कॉलेजला आहे. तेच जर निलयाच्या स्मार्ट बीकॉमला आलात तर इथं मुलांना स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, आयुष्य कसं छान जगावं हे सगळं शिकवलं जातं आणि 40 चांगल्या कल्चरमधल्या मुलांनाच ॲडमिशन मिळते. इथं आलात की तुम्हालाही कॉन्फिडन्स येईल की इथं आपला मुलगा सुधारणार आणि आयुष्य चांगलं जगणार सक्सेस बरोबर. हा क्या बात तिसरा आहे. फरक. हां, हां. ह्या तिसऱ्या गोष्टीनंतर पुढची गोष्ट आली ती म्हणजे डिग्री. नॉर्मल बीकॉमला तुम्हाला युनिव्हर्सिटीची बीकॉम डिग्री मिळते. स्मार्ट बीकॉममध्ये तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या बीकॉम डिग्री सोबत प्रॅक्टिकल स्किल्सचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण मिळत आहे. म्हणजे 2 सर्टिफिकेट मिळाली. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉब. कुठलाही नॉर्मल बीकॉमच काय, MBAचं PG कॉलेज पण आज जॉब गॅरंटी देत नाही. निलयाचा स्मार्ट बीकॉम मात्र 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतोय. प्रत्येक मुलाला जॉब लागतायत आणि त्याची लाखोंची ग्रोथ होती. ही गॅरंटी देणारं माझ्या मते कुठलंच दुसरं कॉलेज नसेल. आणि शेवटची 6वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च अतिशय कमी. नॉर्मल बीकॉम मधून जॉबला लागायचं तर 3 वर्षाचं बीकॉम, पुढे 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे 5 वर्षानंतर जॉब लागेल त्याचीही खात्री नाही. ह्या 5 वर्षाचा खर्च 3-4 लाख रुपये. तेच निलयाच्या स्मार्ट बीकॉमला आलात तर 1 वर्ष पहिलं आणि लगेच जॉब लागतो. म्हणजे 4 वर्ष एक्स्ट्रा जॉब करायला मिळाला, ज्याचं उत्पन्न 6-7 लाख कमीत कमी मिळालं. आणि 3 वर्षाच्या ह्या स्मार्ट बीकॉमचा खर्च येतो 1,55,000. म्हणजे 6-7 लाखाचं उत्पन्न, 1,55,000चा खर्च, 4.5 लाख एक्स्ट्रा उत्पन्नच त्या विद्यार्थ्याला मिळतं. अशा नॉर्मल बीकॉमपेक्षा हे स्मार्ट बीकॉम अतिशय फायदेशीर प्रत्येकासाठी आहे. क्या बात आहे सर. खरं तर जॉब संदर्भात जो मी मगाशी मुद्दा अधोरेखित केला आणि तुम्ही देखील ते सांगितलं, ही खूप आनंदाची आणि चांगली बाब आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यांना एक संधी आहे की अगदी 5 वर्षांचं एज्युकेशन न घेता 3 वर्षांमध्ये देखील त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. सर, तुम्ही फायदे सांगितले आणि स्मार्ट बीकॉम आणि नॉर्मल बीकॉम मधला नेमका फरक काय आहे ते सांगितलं. मात्र सर, नॉर्मल बीकॉम केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की चला आपण बीकॉम केलं आता MBA करूया. स्मार्ट बीकॉम केल्यानंतर मुलांनी पुढे काय करावं? स्मार्ट बीकॉम करणारी आत्ताचीही निलयाचे स्टुडंट्स एकतर काही जण डिसाईड करतात की सर आता पुन्हा मोठं एज्युकेशन नाही घ्यायचं आहे. ती मुलं जॉबमध्ये कंटिन्यू राहतात. जॉब करत करत साईडला काही एक्झिक्युटिव्ह MBA किंवा काहीतरी डिग्रीज घेत राहतात, जेणेकरून ह्या मुलांची लाखोंची ग्रोथ पुढे होत जाते आणि वयाच्या 24-25 पर्यंत 8-10 लाखापर्यंत पण ही मुलं पोहोचतात. हा पहिला पर्याय की जॉबच करत राहा तुम्ही आणि साईड बाय साईड एज्युकेशन घ्या. काही मुलांना मात्र उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन घ्यायचं असतं. त्यांनी स्मार्ट बीकॉम झाल्यावर हाय लेवलचं MBA किंवा CFA, CMA सारखे कोर्स ते करू शकतात. किंवा MPSC, UPSC, बँकिंगला ज्यांना जायचं आहे ते ह्याचाही प्रयत्न करू शकतात. त्यांना कसा फायदा होतो? स्मार्ट बीकॉमच्या पहिल्या वर्षात त्यांना प्रॅक्टिकल स्किल्स मिळालेत आणि पुढच्या 2 वर्षाचा जॉबचा अनुभव आहे. त्या जोरावरती ही मुलं हायर एज्युकेशनला परफॉर्मन्स तर छान देतातच,
प्लस एक्सपिरियन्समुळे पुढेही त्यांना जॉबच्या ग्रोथ खूप छान होतात. त्याच्यामुळे स्मार्ट बीकॉम नंतर तुम्ही जॉबमध्येही कंटिन्यू राहू शकता, जॉब करत करत शिकू शकता किंवा हायर एज्युकेशनला जाऊ शकता. सगळ्या गोष्टींना स्मार्ट बीकॉमचा तुम्हाला खूप फायदा होतो. निश्चितच. मात्र सर, हा जो कोर्स आहे स्मार्ट बीकॉम, हा कोर्स निलयामधून कोणी करावा आणि त्याचा फायदा त्यांना कसा होईल? 12वी सायन्स, 12वी कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला जॉब मोठे पाहिजेत आणि जॉब फील्डमध्ये कॉर्पोरेट लेवलपर्यंत करिअर करायचं आहे, त्यांनी हा कोर्स नक्की करावा. आणि ह्याचे फायदे काय होतात? मगाशीही मी तुम्हाला सांगितलं फायदे काय होतात. पहिली गोष्ट, मुलगा स्मार्ट बनतोय, त्याला स्किल्स येत आहेत. त्याच्याकडे बघितलं की प्रभाव वाटतोय, आईवडिलांनाही प्राईड वाटतो की आपला मुलगा इतका स्मार्ट झालाय, प्रॅक्टिकल स्किल्स येत आहेत, तो कुठेही जॉबला जाऊ देत, आता सक्सेसफुल होणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला डिग्री बरोबर प्रॅक्टिकल स्किल्सचं सर्टिफिकेट मिळालंय, ॲडिशनल सर्टिफिकेट. तिसरी गोष्ट, 18व्याच वयाला हा मुलगा जॉबला लागलाय. म्हणजे आता टाइमपास नाही किंवा वेळ वाया घालून, जसं बीकॉममध्ये बरीचशी मुलं 3 वर्ष वाया घालवतात आणि पुढे टेन्शन येतं की यार मुलांना जॉब मिळेल का नाही, तशी रिस्क नाही. 18व्याच वर्षी हा जॉबला लागला. अजून एक फायदा म्हणजे ह्याची ग्रोथ होतीये ना. अहो, कित्येक मुलं आहेत की जी वयाच्या 25 वयापर्यंत 8-10-12 लाख सॅलरीपर्यंत पोहोचले. 18व्या वर्षी जॉबला लागलेला मुलगा नॉर्मल बीकॉमच्या तुलनेत केवढी तरी पुढे ग्रोथ घेतो. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हटलेलं, नॉर्मल बीकॉम MBAच्या तुलनेत 5-5.5 लाखाची बचत होतीये. कारण हा कोर्स पहिल्या वर्षानंतर जॉब देतोय. त्याच्यामुळे इथं मिळणारं उत्पन्न, स्मार्ट बीकॉम मध्ये मिळणारं उत्पन्नच हे नॉर्मल बीकॉम MBAच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे. सो असे असंख्य फायदे आहेत. 5 उंगलिया घी मध्ये, असंच मी म्हणेन ह्या कोर्सला. निश्चितच. सर, खरं तर हा जो कोर्स आहे, ह्या कोर्स संदर्भात काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न नेमकं काय काय आहेत ते आपण खरं तर पुढे जाणून घेऊया. सर, पहिला प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातून महेश पोद्दार यांचा. त्यांचा प्रश्न असा आहे की माझं मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे. महेश, तर माझं मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं आहे, तर मी स्मार्ट बीकॉम हा कोर्स करू शकतो का? सोलापुरातून हा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे महेश पोद्दार यांचा. महेश, तुझ्यासारखे हजारो लाखो विद्यार्थी आहेत की ज्यांचं मराठीत एज्युकेशन झाल्याने त्यांना इंग्लिशची भीती वाटते. पण मी नक्कीच एक गोष्ट सांगेन, बिनधास्त राहा. इंग्लिश आपल्याला ऑलरेडी 50% येते, कारण प्रत्येकाला कुठेतरी तो सब्जेक्ट होता. आणि निलयाच्या स्मार्ट बीकॉममध्ये प्रत्येकाकडे आम्ही पर्सनल अटेन्शन देतोय, इंग्लिश इम्प्रूव्ह करतोय, त्याला कॉन्फिडन्स देतोय, स्टेजवर बोलायला लावतोय, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करून घेतोय. एवढं सगळं केल्यामुळं ना, माझे लिटरली हजारो स्टुडंट्स आहेत की जे मराठी मीडियममधून येऊन पण त्यांनी स्टार्टिंग सॅलरी 2 लाख, 4 लाख, 4.5 लाख अशा मिळवल्यात आणि आज 7, 8, 10 लाखाच्या पगारावर आहेत. तर नक्की या, तरीही तुला इथे मराठी मीडियमलाही ग्रोथ नक्की मिळते. क्या बात आहे. सर, पुढचा प्रश्न आहे पुण्याहून प्रथमेश कुलकर्णी यांचा. यांचा प्रश्न असा आहे की मला नक्की 1 वर्षात जॉब मिळेल का? अरे 100%. प्रथमेश, स्टॅम्प पेपरवर जॉब गॅरंटी देणारं कुठलंही कॉलेज पण तुला भेटणार नाही, MBA पण नाही. ती स्टॅम्प पेपरवर गॅरंटी देतोय. आणि 2008 पासून हजारो मुलातला एक मुलगा नाहीये की ज्यानं 90% अटेंडन्स किंवा 90% होमवर्क केलाय आणि त्याला जॉब नाही मिळालाय. हा, पण तुला जॉब मिळायला 90% अटेंडन्स आणि इथले होमवर्क 90% तरी कंप्लीट करणं गरजेचं आहे. तूही कष्ट घे 90% आणि 100% निलया तुला जॉब देईल, हा माझा तुला पूर्ण विश्वास. क्या बात आहे. सर, पुढचा प्रश्न नगरमधून आलेला आहे समाधान यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की मला डिग्री नंतर स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, तर स्मार्ट बीकॉमचा मला कसा फायदा होईल? पहिली गोष्ट, तुला स्पर्धा परीक्षा करायच्यात म्हणजे कुठलं ना कुठलं ग्रॅज्युएशन नक्की करायचंय. साधं ग्रॅज्युएशन केलं तर प्रॅक्टिकल स्किल्स मिळाले नाहीत कुठलेही. स्पर्धा परीक्षेला उद्या त्याचा काही बेनिफिट वेगळा नाहीये की त्याच्यामुळे स्किल्स वाढलेत आणि चुकून स्पर्धा परीक्षेत फेल झालास तर त्या ग्रॅज्युएशनवरती तुला जॉब पण मिळणार नाही. स्मार्ट बीकॉम जर केलंस तर तुला प्रॅक्टिकल स्किल घडतंय, तुला सगळी टेक्नॉलॉजी कळतीये, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होतीये. पहिली गोष्ट, याचा फायदा तुला पुढे MPSC, UPSC, IRS फील्ड त्यातलं किंवा त्यातले जे वेगवेगळे सेक्टर्स असतात इन्कमच्या दृष्टीनं IRS सेक्टरमधले, तर तिथे तुला फायदा होणारच आहे. आणि चुकून तू MPSC, UPSC पास नाही होऊ शकलास तर तू 100% स्वतःच्या पायावर उभारतोय. कारण तुला स्मार्ट बीकॉममध्ये 1 वर्षाच्या स्किल्स नंतर 2 वर्षाच्या कामाचाही अनुभव आलाय. त्याच्यामुळे तुझं लाईफ सेक्युअर, तू आयुष्यात फेल होणार नाहीस. हा बेनिफिट तुला स्मार्ट बीकॉमच देऊ शकतं. क्या बात आहे. सर, आणखीनही अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचे प्रश्न आपल्याला खरं तर तुम्हाला विचारायचे. मात्र एका छोट्याशा ब्रेकची या ठिकाणी वेळ झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, पुढचा प्रश्न नवी मुंबईहून आहे, जीवन दुबे यांचा. त्यांचा असा प्रश्न आहे की मला भविष्यात पुढे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करायचं स्वप्न आहे आणि त्यांचा असा विचार आहे की बीकॉम करून पुढे MBA करावं. पण जे आज तुम्ही त्यांना कोर्स सांगता आहेत त्या कोर्सचा म्हणजे स्मार्ट बीकॉमचा त्यांना कसा फायदा होईल? जीवन, जेवढी स्वप्न मोठी ना, मोठं जर कंपनीत जॉब करायचं स्वप्न आहे तर तुझ्याकडं मोठे स्किल्स असणं गरजेचं आहे. आज MBA करायला 3 वर्षाचं नॉर्मल ग्रॅज्युएशन करून गेलो तर असोचॅम ह्या गव्हर्नमेंट संस्थेचा अहवाल आहे की 93% MBA झालेली मुलं जॉबसाठी कॅपेबल पण नसतात. तर तो फरक पडतो स्मार्ट बीकॉममध्ये. नॉर्मल ग्रॅज्युएशनच्या ऐवजी निलयाचे स्मार्ट बीकॉम जर केले ना तर पहिल्या वर्षात सगळे प्रॅक्टिकल स्किल्स होत आहेत, स्मार्ट बनतोय, टेक्नॉलॉजी येते, सगळ्यात मास्टर होतोयस, 2 वर्षाचा अनुभव मिळतोयस. ह्या 3 वर्षावर पुढे MBAला जाशील तेव्हा त्या MBAतलाही परफॉर्मन्स वाढेल आणि MBA नंतर अजून ग्रोथ मिळताना ह्या 2 वर्षाच्या अनुभवाचाही तुला खूप फायदा होईल. त्याच्यामुळे नॉर्मल MBA मुलांपेक्षा तू खूप अग्रेसर नक्की असशील जीवन. तर नक्की या हा कोर्सला, हा बऱ्याच मुलांचं आयुष्य खूप इम्प्रूव्ह करतो. निश्चितच. सर, पुढचा प्रश्न आहे सांगलीहून जुही पाटील यांचा. त्यांचं आता 12वीचं शिक्षण पूर्ण झालंय आणि त्यांनी पुढे स्मार्ट बीकॉम करण्याचा निर्णय घेतलाय किंवा विचार केला आणि त्यांना स्मार्ट बीकॉम आवडलेला आहे. पण त्यांचा असा प्रश्न आहे की मला हॉस्टेलची सोय मिळेल का? हो, निलया कॉलेजचे पुण्यातले प्रिमायसेस अत्याधुनिक आहेत. अगदी 50,000 स्क्वेअर फीटची 9 मजली बिल्डिंग, तिथं 200 कॉम्प्युटरच्या लॅब, मुलींचं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल, त्याच्याबरोबर जेवणाची सोय, या सर्व आधुनिक सोयी, अगदी सेमिनार हॉल, स्पोर्ट्स, या सर्व सोयींनी सुसज्ज आहे. जोई व्यवस्थित बिनधास्त तुम्हाला सर्व सुखसोयी इथं अगदी व्यवस्थित मिळतील. निश्चितच. सर, पुढचा प्रश्न आहे आळंदीहून श्वेता शिंदे यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या निलया कॉलेजमध्ये येऊन गेले आणि त्यांना कॉलेज आवडलं, मात्र त्यांनी चौकशी केली. त्या चौकशीनंतर त्यांना असं कळालं की स्मार्ट बीकॉमची जी फीस आहे ती 1,55,000 इतकी आहे आणि नॉर्मल बीकॉमची फीस ही 10,000 आहे. एवढा फरक का? नॉर्मल बीकॉमची 3 वर्षाची का 1 वर्षाची 10,000 आहे? दर वर्षाची 10,000. तर पहिली गोष्ट, नॉर्मल बीकॉम करायचंय तर 3 वर्षाची फी झाली 30,000, प्लस क्लास लावा हे वेगळे, प्लस कम्युनिकेशन शिकायचंय तर खर्च वेगळा, टॅली शिकायचा खर्च वेगळा, कॉम्प्युटर शिकायचा खर्च वेगळा. SAP जे सॉफ्टवेअर आज स्मार्ट बीकॉम मध्ये आम्ही देतोय तो शिकायचाच खर्च 90,000 आहे. म्हणजे हे सगळं जर तुम्ही नॉर्मल बीकॉमला गेलात तर तुमचा खर्च 2 लाख येतोच आहे आणि एवढं करून पण तुम्हाला जॉबची शाश्वती नाही. तेच हे सगळं निलयाचं स्मार्ट बीकॉम तुम्हाला एक 55च्या पॅकेजमध्ये देत आहे विथ 100% जॉब गॅरंटी आणि 2 वर्ष आधीच जॉब लागल्यामुळं हे पैसे तुमचे बीकॉमच्या तुलनेत 2 वर्ष आधी आणि PGच्या तुलनेत 4 वर्ष आधी तुमचे सगळे पैसे वसूल होऊन तुम्ही जास्त कमवताय. तुम्हाला खूप परवडतोय हा कोर्स. ह्याचा पूर्ण अभ्यास व्यवस्थित करा. क्या बात आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न आणि आता सगळ्यांच्या मनात उपस्थित झालेला प्रश्न, जेही आपले सगळे प्रेक्षक बघतायत. सर, स्मार्ट बीकॉम आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पटलेलं असेल. ज्यांना हे कोर्स पटलेला असेल त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे 3 वर्ष 12वी नंतरचे जर स्किल्स घेतले तर तुमचं करिअर आणि पुढची 50-60 वर्ष सुखाची आणि सुबत्तापूर्ण होणार आहेत. ह्या 3 वर्षात तुम्ही प्रॅक्टिकल स्किल्स घेतलेच पाहिजेत. त्याच्यासाठी दिलेल्या नंबर्सवर कॉल करा. निलयाच्या प्रिमायसेसला या, तिथं ॲप्लिकेशन द्या. एका बॅचमध्ये आम्ही 40च मुलं घेतो. ॲडमिशन चालू आहेत. आता 12वीचे रिझल्ट पण लागत आहेत लगेच. तर ॲडमिशनला अप्लाय करा. जर तुम्हाला ॲडमिशन मिळाली तर तुमचं आयुष्य 100% बदललं. जॉबला जावा किंवा हायर एज्युकेशनला. तर बघा, या आणि नक्की जॉबसाठी अप्लाय करा. मी तुम्हाला ऑल दी बेस्ट देईन ॲडमिशन मिळण्यासाठी. आणि ॲडमिशन मिळाल्यावर पूर्णतः आमची जबाबदारी की तुमचं आयुष्य आणि तुमचं सक्सेस करिअर हे सर्वोत्तम करून देण्याची, ती आम्ही पूर्ण करू. निलया 2008 पासून हे सर्व करतंय आणि इथून पुढेही करत राहील. क्या बात आहे सर. सर, तुम्ही इथं आलात आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली, इतकं मोलाचं मार्गदर्शन त्यांना दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी संसार
बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24